नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकीकडे त्या भोंदूबाबा अशोक खरातचं सगळं प्रकरण चालू आहे, दुसरीकडे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना भाजपमध्ये राडा आहे. आणि हे सगळं होत असताना तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की अरे, इस्रायल अमेरिका इराणच्या युद्धाबाबत काही अपडेट्स नाहीत, असं कसं होईल? ते तर अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एक वेळ सातारा निवडणुकीनी राजकारणाचा स्तर कसा खालावलाय हे आपल्याला दाखवलंय, पण ते काही आजचं नाही आहे, महाराष्ट्राला नवीन नाही आहे. 2019 पासून या राजकारणाचा स्तर कसा खालावत चाललेला आहे याचं टोक गाठणारं उदाहरण म्हणजे साताऱ्याची जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. दुसरीकडे हा भोंदूबाबा अशोक खरातचं जर प्रकरण आपण घेतलं तर तेही काही या देशाला फार नवीन नाही. आसाराम बापूंपासून अशा पद्धतीच्या घाणेरड्या परंपरा आध्यात्मिक नावाखाली हे बाबा कशा पद्धतीने शोषण करतात हे देखील आपल्या देशाने बघितलेलं आहे. पण आपल्याला इराण युद्धावर बोललंच पाहिजे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करणारही नाहीत. त्याचे जे काही अपडेट्स आहेत हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी करतोय. काल संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इराण युद्धाला धरून अत्यंत महत्त्वाचं स्पीच दिलेलं आहे. खरं तर थोडा उशीरच झालेला आहे, कारण त्यांनी यापूर्वीच भारताला हे सांगायला पाहिजे होतं की इराण अमेरिका इस्रायल युद्धाचे भारतावर काही परिणाम होत आहेत का, भारत त्यासाठी सज्ज आहे का, भारताने त्या बाबतीमध्ये काय काय तयारी केलेली आहे का. कारण लोक मधल्या काळामध्ये पॅनिक झालेली होती. गॅस मिळेल का नाही, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर किती वाढतील या बाबतीमध्ये अजूनही लोकांच्या मनामध्ये भीती आहे, कारण रोज एक ना एक कुठली तरी बातमी येत असते. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाबतीमध्ये काही खुलासे केलेले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वपूर्ण सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये दोन फार महत्त्वाचे खुलासे आहेत जे मला वाटतात आणि मग त्याच्यानंतर आपण इराणमधला युद्धाची आजची स्थिती काय आहे याच्याकडे वळूया. तर मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल दोन खुलासे केले. त्यातला एक म्हणजे असं आहे की मोदी असं म्हणालेले आहेत की आत्तापर्यंत आपण 24 देशांकडनं गॅसचे साठे घेत होतो किंवा गॅस आपण आयात करत होतो, पण आता याच्या पुढच्या काळामध्ये केवळ आपल्याला 24 देशांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर म्हणून आपण या पुढच्या काळात 45 देशांकडनं गॅस आयात करणार आहोत. आणि ही आपल्या देशासाठी एक ज्याला म्हणतो दिलासा देणारी गोष्ट आहे. म्हणजे गॅसचा जो तुटवडा या भारतामध्ये या देशामध्ये जो पडू शकतो त्याचं नियोजन एका पातळीवर सरकार करतंय हेच आपल्याला यातून दिसतंय. पण दुसरी बाजू जी त्यांनी सांगितली आणि ते विधान फार महत्त्वाचं आहे पंतप्रधानांचं, की ज्या विधानाकडे आपण सगळ्यांनीच अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. एक लक्षात घ्या, इराणमध्ये युद्ध होतंय, आखाती देशातला तो प्रश्न आहे, अमेरिका आणि इस्रायलमध्ये ते चाललेलं आहे, आपला काय संबंध. अशा दृष्टीतनं आपल्याला आता जगात ज्या काही कानाकोपऱ्यामध्ये ज्या घटना घडतात त्याकडे बघून चालणार नाहीये. कारण एका या इराणच्या युद्धामुळे आज या इराणच्या युद्धाला आज 25-26 दिवस जेव्हा पूर्ण होत आहेत, या 25-26 दिवसामध्ये जगाचं एकूण ऑइलची चेन, गॅसची चेन ही डिस्टर्ब झालेली आहे. आणि या युद्धाने हे दाखवून दिलेलं आहे की जग किती या आखाती देशांवर अवलंबून आहे आणि तिथला जो तो हर्मुज सामुद्रधुनी आहे ती सुद्धा या जगाच्या दृष्टीनं कशी महत्त्वाची आहे हे या युद्धातनं आपल्याला कळलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही आता याच्या पुढच्या काळामध्ये गांभीर्याने घेतली पाहिजे. पंतप्रधान काय म्हणालेले आहेत, तर पंतप्रधान असं म्हणाले की उद्या कदाचित हे युद्ध थांबेल सुद्धा, पण हे जरी थांबलं तरी या युद्धाचे जे काही दूरगामी परिणाम आहेत हे परिणाम पुढच्या काही 7-8 वर्ष हे आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसणार आहेत. म्हणजेच काय, आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा जागरूक राहून, कधी कधी आपण येतंय आपल्याकडे आपल्या घरामध्ये गॅस आहे म्हणून तो आपण कसाही वापरतो. म्हणजे अगदी आपल्याकडे पाण्याचं देखील खूप कायम उदाहरण दिलं जातं. पाणी येतंय तर नळ सोडून मग तो लिकेज असतो, मग त्याच्यातनं ते पाणी गळत असतं, पण आपल्याला कळत नाही या पाण्याचं महत्त्व किती आहे.
ज्या दिवशी आपल्याला तहान लागेल तेव्हा कळेल की हे पाणी फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि ते वाचवणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे हे जे काही कच्चं तेल येतं, हा जो गॅस येतो, आज तो न येण्याने किंवा उशिरा येण्याने किंवा त्याच्या किमती वाढण्याने आपल्या घरातलं सगळं जे गणित आहे ते कोलमडून पडलेलं आहे. आणि म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये नियोजनबद्ध आपल्या सगळ्यांनाच राहायला लागणार आहे. तरच कुठेतरी आपण या सगळ्या ज्या काही घटना घडत असतात, ज्या घटना कदाचित गंभीर असतात, त्याचा आपण सामना करू शकू. असो, तर आता या सगळ्यावरनं आपण येऊयात इराणच्या युद्धाच्या बाबतीमधले अपडेट्स नेमके काय आहेत. अपडेट्स म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी आपण बघितलं, अजूनही इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध थांबलंय का? अजिबात नाही. अगदी कालच इराणनी पुन्हा अमेरिकेवर काही ड्रोन हल्ले केलेले आहेत, अमेरिकेनं सुद्धा इराणवर हल्ले केलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. पण त्यातून अमेरिकेने इराणला एक 48 तासांची मुदत दिलेली होती. ही 48 तासांची मुदत काय होती, तर जी हॉर्मुझ खाडी आहे, जी सामुद्रधुनी आहे, ज्याच्यावर तुम्ही कब्जा करून ठेवलेला आहे, तिथनं जे तुम्ही जहाजं, सगळ्या देशांची जी जहाजं तिकडनं ये जा करतात, तो सगळा जो कच्चा माल आहे तो या सामुद्रधुनीतनं जात असतो, ज्यावर तुम्ही कब्जा केलाय. आणि आज सगळी जहाजं जी तुम्ही अडून ठेवली आहेत, पहिल्यांदी ही हॉर्मुझ खाडी जी आहे ती तुम्ही खुली करा. याच्यावरचं तुमचं जे काही सैन्य आहे ते हटवा आणि सगळी जहाजं, जो व्यापार आहे तो याच्यातनं पुन्हा एकदा सुरू करा. यासाठी आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतोय. जर तसं केलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. मग त्यानंतर एक चर्चा अशीही सुरू झाली की जर का इराणनी हे ऐकलं नाही तर अणुयुद्धाची देखील शक्यता ही नाकारली जाऊ शकत नाही, अशी एक बातमी समोर आली. अर्थात ही अत्यंत गंभीर बातमी होती. ती बातमी ऐकल्यानंतर म्हणजे केवळ आपल्याला त्याच्याकडे असं बघून चालणार नाही की इराणवर कोणी अणु हल्ला करताय का, इराण इस्रायलवर करताय, असं केवळ त्यापुरतं मर्यादित आपल्याला बघून चालणार नाही. असं जर का अणुयुद्ध झालं, कुणी कुणावर अणुबॉम्ब टाकला, तर त्याची किंमत जगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकवावी लागणार आहे. हे पहिल्यांदा आपल्याला गृहीत धरलं पाहिजे. त्यामुळे हे युद्ध होऊ नये यासाठी सगळे जगही प्रार्थना करताय, इतर देशही प्रार्थना करतायत. त्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं ते त्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. काही लोक इराणला सांगतायत, काही लोक अमेरिकेला सांगतायत. अशा पद्धतीने चालू आहे. परंतु आता अमेरिका जी आहे त्यांनी 48 तासाची मुदत दिली. ह्या मुदतीला इराणनी म्हणजे आपण म्हणतो ना की काही भीक घातली नाही. उलट इराणनी असं सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते अत्यंत खोटारडा माणूस आहे, त्या माणसावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा तो माणूस नाही आणि त्यामुळे आम्ही या अशा धमक्यांना भीक घालत नाही. या अर्थी इराण या 48 तासांची मुदत पाळेल आणि तो हॉर्मुझ खाडी पुन्हा पूर्ववत करेल, हे चिन्ह दिसत नाहीये असं यातनं दिसत होतं. परंतु 48 तासाची ही मुदत संपत असताना, म्हणजे आज सकाळीच ती मुदत संपलेली आहे, ही संपत असतानाच दुसरी एक बातमी आली की 5 दिवसांसाठी ज्याला आपण म्हणतो युद्ध बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे आम्ही 5 दिवस युद्ध बंदी करतो आहोत, अशा पद्धतीची एक बातमी ही अमेरिकेकडनं आली. म्हणजे या 5 दिवसांमध्ये आम्ही हल्ला करणार नाही. असं जरी म्हटलेलं असलं तरी मी जसं म्हटलं की कालच इराणनी सुद्धा हल्ला केलेला आहे आणि अमेरिकेने सुद्धा हल्ला केलेला आहे. पण आता त्यातली सगळ्यात एक महत्वाची बाब अशी आहे की अमेरिका जी आहे ती या सगळ्यातनं हळूहळू बॅकफूटवर जातीये, हे मात्र नक्की आहे. कारण एवढा 48 तासांचा अल्टिमेटम अमेरिकेनं दिला, पण काय झालं पुढे, तर उलट आणखीन 5 दिवस आम्ही हल्ला करणार नाही, 5 दिवस आम्ही युद्ध करणार नाही, या नोटवर अमेरिका आलं. का आलं, तर याला काही कारण आहेत. एक लक्षात घ्या, आत्ताचं जे युद्ध सुरू आहे याची किंमत खुद्द अमेरिकेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोजावी लागतीये. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ती मोजावी लागते म्हणजे 20 बिलियन डॉलर्स इतका खर्च, इतका फटका
हा अमेरिकेला या युद्धामुळे बसतोय आणि त्यामुळे अमेरिकेतली जनता सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ आहे. अमेरिकेतली जनता ही डोनाल्ड ट्रम्पच्या एकूण सगळ्या ध्येय धोरणांवर नाराज आहे. त्यातूनच आपण बघितलं की आत्ताच अमेरिकेने व्हेनेझुएला सारख्या देशावर सुद्धा हल्ला चढवला. त्यांचे जे कोणी सर्व आहेत त्यांची उचलबांगडी करून त्यांना अमेरिकेमध्ये आणलं. हे सगळं करत असताना अमेरिकेचा सगळा नेव्ही फोर्स जो आहे तो व्हेनेझुएलाच्या या सगळ्या कामी लागलेला होता. त्याचा एक खर्च अमेरिकेच्या डोक्यावर आहे. आणि दुसरीकडे जेव्हा हे युद्ध सुरू झालं, असं म्हटलं जातंय की जे व्हेनेझुएलामध्ये जे आर्मीची त्यांची नेव्हीची जी जहाजं आहेत जी कामगिरीवर गेली होती, ती जहाजं ही आता इराणच्या दिशेने तैनात करण्यात आलेली आहेत. अजून काही 4 जहाजं त्यांनी वॉरशिप्स ज्यांना आपण म्हणतो ती जहाजं तयार करण्यात ठेवलेली आहेत. आणि त्याचबरोबर जवळपास 3000 नेव्हीची जे दल आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की अमेरिका जगामध्ये बलाढ्य देश आहे. आपण मारतो तो आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहे, तो लष्करी साधन सामुग्रीनी बलाढ्य आहे. आणि असंही म्हटलं जातं की जगामध्ये अमेरिकेचं जे नेव्ही तळ आहे किंवा नेव्ही जी आहे ती जगात सगळ्यात बलशाली आहे. इतकं सगळं असताना सुद्धा त्या इराणला हरवणं म्हणा किंवा इराणला नामोहरम करणं हे अमेरिकेला शक्य झालेलं नाही. याची एक 3-4 कारणं जी सांगितली जातात. एक म्हणजे एक लक्षात घ्या, एकूण इराणी राजवटीच्या बाबतीमध्ये हे सगळं का चालू आहे अमेरिकेचं आणि इस्रायलचं. अमेरिकेला इराणची जी राजवट आहे ती उलथवून टाकायची आहे, तिथं नवीन राजवट आणायची आहे, त्यासाठीच हे प्रयत्न चालू आहेत. इराणमध्ये सुद्धा जी काही राजवट होती खामेनींची, त्याच्या बाबतीमध्ये खामेनींच्या राजवटीच्या बाजूनी काही लोक होती, काही राजवटीच्या विरोधात लोक होती. हे अगदी सगळं उघड आहे. परंतु या युद्धामुळे काय झालं तर या युद्धामुळे इराणमध्ये आज इराणी जनता जी आहे ती एकवटली आहे. आता ती म्हणजे आपल्यातले मतभेद काय आहेत, अंतर्गत वाद काय आहेत हे आपण तूर्त बाजूला ठेवू, पण एक देश म्हणून आपल्याला आता एकत्र यावं लागेल. आणि त्यामुळे त्यांची जी एकजूट आहे ती प्रचंड वाढली. आणि या एकजुटीतून म्हणजे खामेनींसारख्याची मृत्यू या युद्धामध्ये झाला तरी इराण एक पाऊल सुद्धा मागे हटलेलं नाहीये या युद्धामध्ये. आता उलट इराणी जनता म्हणते जे काही व्हायचं असेल ते होऊ देत, पण आता आम्ही इस्रायल आणि अमेरिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी जसं म्हटलं की अमेरिकेची एवढी सज्जता असताना सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, इराणनी जे आपण म्हणतो की UAE हल्ला केला, कतारवर हल्ला केला किंवा गल्फ कंट्रीज मधल्या काही देशांवर हल्ला केला. तो का केला? तो यासाठी केला की एकतर हे देश या अमेरिकेचे काही आर्मीची जे तळ आहेत हे या देशांमध्ये आहेत, नेव्हीचे तळ या देशांमध्ये आहेत. त्यामुळे या देशांना इराणने लक्ष केलेलं आहे. एक प्रकारे जरी ही सगळी मुस्लिम राष्ट्र असली तरीही इराणनी एक दुश्मनी ओढवून घेतलेली आहे. पण त्यांनी अमेरिकेला याच्यातनं हे दाखवून दिलं की तुमचे जे तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आणि ते आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, जरी ते मुस्लिम राष्ट्रांमध्ये असले तरीही. हा एक संदेश त्यातून दिला. दुसरं इराणनी काय करून दाखवलं तर इराणनी होर्मुझ खाडी बंद पाडली, जगाचा व्यापार ठप्प केला. त्यामुळे आज जग म्हणतो ना आपण हदगाई म्हणजे याच्यावर आलाय की अरे बाबा हे युद्ध थांबवा, कारण अनेकांचं अर्थगणित कोलमडून पडतंय या होर्मुझ खाडी बंद पडल्यामुळे. पण हे जे शस्त्र आहे हे इराणनी वापरून दाखवलं, हे वापरलं, आज ती होर्मुझ खाडी बंद आहे. एवढंच नाही तर जसं मी म्हटलं की आज अनेक अमेरिकन तळांवर इराणनी हल्ला केलेला आहे. त्याचप्रमाणे इराणची अमेरिकेची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती भेदण्यामध्ये सुद्धा इराणला यश प्राप्त झालेलं आहे. हे सगळं इराणनी केलंय आणि त्यामुळे अमेरिकेचं काय झालं, अमेरिकेला जे वाटत होतं 4-5 दिवसामध्ये जास्तीत जास्त आठवड्याभरामध्ये हे युद्ध आपल्याला आवर्त घेता येईल, निपटून टाकता येईल, इथली राजवट उलथवता येईल, पण तसं घडलेलं नाहीये. ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत इस्रायल असं म्हणत होतं की 2000 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत अटॅक करू शकतो अशी मिसाईल्स आमच्याकडे आहेत. ही धमकी इस्रायल देत होतं इराणला. इराणनी काय केलंय माहितीये तुम्हाला, इराणनी दिओगोर्शिया नावाचं एक बेट आहे,
म्हणजे ते इराणपासून जर का त्याचं अंतर बघितलं तर 4000 किलोमीटर अंतर आहे दियो गोर्शिया या बेटाचा. आता या बेटाचा इतिहास वगैरे हा नंतर आपण कधीतरी बघूयात, पण हे दियो गोर्शिया जे बेट आहे हे पूर्वी इंग्लंडच्या ताब्यामध्ये होतं, ते ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होतं, ब्रिटनच्या ताब्यामध्ये होतं आणि आता त्याच्यावर अमेरिकन नेव्हीचं मोठं तळ या बेटावर आहे. आता 2 दिवसापूर्वी या बेटावर इराणनी हल्ला चढवलाय. आपले जी काही बॅलिस्टिक वेपन्स आहेत याच्यानी इराणनी त्या दियो गोर्शिया बेटावर हल्ला केला. अर्थात त्यांनी टार्गेटसाठी तो केला का, काही टार्गेट त्यातनं उद्ध्वस्त झाली का अशी नाही, किंवा त्यांचा हा हल्ला अमेरिकेने परतूनही लावलेला आहे. परंतु यातनं एक संदेश जो आहे तो इराणनी अमेरिकेला आणि इस्रायलला दिलाय की तुमच्याकडे जर 2000 किलोमीटर पर्यंत मारा करणारी शस्त्र आहेत तर आमच्याकडे 4000 किलोमीटरचा मारा करणारं शस्त्र सुद्धा आहेत. हा संदेश या दियो गोर्शिया बेटावर हल्ला करून इराणनं दिलेला आहे. आता या हल्ला करून हा मेसेज तर दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे हा आणखीन एक मेसेज याच्यातनं जो गेलेला आहे तो इंग्लंडला गेलाय, तो फ्रान्सला गेलाय, तो जर्मनीला गेलाय, तो इटलीला सुद्धा गेलाय की तुम्ही तुमच्यावरही आम्ही हल्ला हा करू शकतो, तिथपर्यंत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि त्यामुळेच मग अमेरिका हळूहळू जी बॅकफूटवर जातीये, मग 48 तासांची मुदत दिली. आता त्यांनी 5 दिवसाची युद्ध संधी केलेली आहे, म्हणजे आता युद्ध आम्ही 5 दिवस पुढचे करणार नाही. आणि आता त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो भारताला सुद्धा विचार करायला लावणारा आहे. तो भाग म्हणजे आता इराणचे काही महत्वाचे अधिकारी, अमेरिकेचे काही अधिकारी यांच्यामध्ये या आता 5 दिवसांमध्ये काही बैठका होणार आहेत. या बैठका कुठे होणार आहेत हे जर तुम्ही बघितलं तर तुमचे डोळे देखील विस्फारतील. या बैठका पाकिस्तानमधल्या इस्लामाबादमध्ये होणार आहेत. आता याचा नेमका अर्थ काय हा देखील म्हणजे एक पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे भारताने सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत जागृत राहून बघणं फार महत्वाचं आहे. एका अर्थाने आपण याचा अर्थच जर म्हणायचा झाला तर एक मुस्लिम कंट्री म्हणून याच्याकडे अर्थ बघू शकतो, पण तसा तो तेवढाच पुरता मर्यादित आहे का तर असं म्हणता येणार नाही. पण या इस्लामाबादमध्ये अमेरिकन अधिकारी, इराणचे काही महत्वाचे वरिष्ठ अधिकारी आणि जो आसिफ मुनीर आहे जो पाकिस्तानचा सर्वेसर्वा आहे त्याच्या मध्यस्थीमध्ये ही बैठक होणार आहे. आता पुढच्या 5 दिवसांमध्ये नेमकं काय निर्णय होतोय, युद्ध थांबण्याचे निर्णय होत आहेत का, इराण हे ऐकणार आहे का, कारण इराण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कारण इराणचं या युद्धामध्ये प्रचंड नुकसान हे इस्रायल आणि अमेरिकेनं केलेलं आहे. त्यामुळे इराण ऐकेल का हे सगळं बघणं फार महत्वाचं ठरेल. याच्या पुढच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला मी नक्कीच देत राहीन. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.